अवस्था प्राणांत ओढावला प्रभू रामचंद्र भगवान मोठ्यानं थोडा आवाज घ्या. प्रभू रामचंद्र भगवान की जय. या ठिकाणी काही माता महाराज सगळ्यात आवडती पत्नी महाराजांनी सांगितले धावत्या वर्गात घ्या. त्याच पद्धतीने आपण धावत्या वर्गात आपल्याला येत नाही, बरं झालं. या ठिकाणी असणारा आवडती पत्नी हो असा हट्ट या ठिकाणी केलेला आहे. प्रभू रामचंद्राला वनवास द्या, वनवास द्या, पण कसा द्या? त्या ठिकाणी त्याला राक्षस खातील, सिंह खातील म्हणून लक्ष्मण सोबत द्या. इकडं भरत असणारा राज्य व्यवस्थित करेल. त्याच्यामुळं हे सगळं ऐकलं महाराज. वलकलच नेसवा, तुम्ही हे सगळं ऐकलंय. हे सगळं ऐकलं राजा दशरथजीने. मूर्छना आलेली आहे, खाली पडले. काय करतात? श्रीराम वियोगाचा बाण हृदयी खडतरला दारुण कंठी गळला प्राण श्रीराम दर्शन घ्यावया. काय झालं? राजा दशरथजीला राज्याचं काही घेणं देणं नाहीये, त्याला कशाचंच काही घेणं देणं नाहीये. फक्त परशुरामचंद्राचा वियोग होणार आहे, वियोग होणार आहे. याच्यामुळं त्या ठिकाणी मूर्छना आलेली आहे. आपल्याला सुद्धा तसं व्हावं. आपण करायलो काय आता? सगळेच जण कधी आरती होती? गेल्या रविवारी जरा 12 वाजता चालते, 11:30ला आपण जाऊ, असं करायला लागलो महाराज. आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्राचा वियोग होऊन, या कथेचा वियोग होऊन, हे का नाही? तुम्ही जर लवकर आलात ना, थोडं बी लवकर आलात, बघा उशिरा जरी आलात, आता पूर्ण होईपर्यंत आरती नाही. त्याच्यामुळे थोडं लवकर आलात, सूचक वाचक येतील नाही येतील, पण तुम्ही लवकर येणं आवश्यक आहे. आपला आणि रामाचा, या राम कथेचा वियोग झाला नाही पाहिजे. आणि म्हणून राजा दशरथजींना असं वाटू लागलं, माझ्या रामाचा आता 14 वर्ष वियोग होणार आहे. आणि ही माता असणारी ही या ठिकाणी त्याला वनवास मागू लागलेली आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, अर्धा कंठामध्ये प्राण राखला, फक्त अर्धा. अशी अवस्था, व्याकुळ अवस्था राजा दशरथजीची झालेली आहे. कैकेयीचे वचन वज्र राम योगे सतेजधार मृगांत गावा लागता थोर गायन पवन मूर्छा पण. आता कैकेयीचे असणारे शब्दच कसे तो वज्रासारखे आहेत महाराज, वज्रासारखे. या ठिकाणी असणार तिनं एकदम मायेनं रामाला लक्ष्मण खाया, लक्ष्मण असणारा सूप तिला द्या, सिंह खातील, त्याला वनवासात पाठवा. हळूहळू असणार वज्रासारखे असणारे शब्द, शब्द नवे नवे ते बाणच आहेत. ते बाण असणारे राजा दशरथजीच्या हृदयाला असणारे ठसले महाराज, ते टोचलेले आहेत. आणि काय शब्द बोलावा? जो जाणता माणूस असतो, जो करता माणूस असतो, जो पुरुष माणूस असतो ना, फक्त त्यालाच विचारा महाराज की त्यानं काय काय सहन केलं. माता एकदा का तिनं उग्र रूप धारण केलं नाही, हे पाहिजेच. ती मागचा पुढचा महाराज विचार करीत नाहीये, परंतु त्यानं काय काय तुमच्यासाठी, या सगळ्यासाठी, कुटुंब प्रमुखानं काय काय सहन केलंय हे त्याला तर माहित असतं. तो बोलून दाखवू शकत नाही. हीच गत राजा दशरथजीची झालेली आहे. आणि मूर्छना आली आणि त्या ठिकाणी पडलेली. ऐसी अंतरी विवाळ राम वियोगाची तळमळ नेत्र जळ स्वानंद प्रबळ चालीला. असं झालं राजा दशरथजीला, आता नेमकं काय करू? हृदयामध्ये असणारी तळमळ 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 त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे, व्याकुळ होऊ लागलेला. आता नेमकं करावंच काय? हे जर असणार आपलं दुखणं घराच्या बाहेर काढावा, तर प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेकाची तयारी आहे बाहेर. हे सगळे असणारे आनंदामध्ये, आणि याच्यातच जर आपलं दुःख बाहेर काढावं तर नेमकं करावं काय? या ठिकाणी हृदयामध्ये त्याच्या असणारे शब्द आणि त्या ठिकाणी थांबत नाहीयेत महाराज. किती दम धरावा? दम दाटून आलेला आहे. डोळ्यामधून असणारे त्या दमाची जी आग आहे ना, राजा दशरथजीची बाहेर येऊ लागली. काय करतात? अंगी घावन देखे वैद्य या लागी न चले औषध अंतरी खोचला सबूत पोटी अशुद्ध द्रढ पडिले. या
ठिकाणी असणार काय झालं महाराज, आता हृदयामध्ये बाणावर बाण असणारे तिचे टोचलेले आहेत, हृदय भरून आलं, काय करावं काय करावं यानं व्याकुळ व्याकुळ असणारी स्थिती राजा दशरथजीची झालेली आहे. काय करतात राजा हो सावधान म्हणे मी काय देखता दुष्ट स्वप्न, श्रीराम सर्वांच्या जीवन प्रयाण. एवढ्या वेळामध्ये राजा दशरथजी स्वप्नातून जागे व्हावेत असे थोडेसे सावध झालेले. राजा दशरथजी विचार करू लागले, मी काय स्वप्नात होतो का, मी या ठिकाणी असणार मला स्वप्न पडलं होतं का, या परशुरामचंद्राचा असणारा राज्याभिषेक आहे, एवढ्या वेळामध्ये हे दुष्ट स्वप्न कसं पडावं असं राजा दशरथजी कैकईची मजा आवडी तोच मोह कमद उघडी, श्रीराम वनवासात आवडी प्रिय ध्याधारी कैकई मला अति प्रिय आहे आणि ह्याच प्रिय माणसानंच काय करावं, मोह मद असणारा साधावा आणि त्याच्यामधून आपलं दुष्ट कार्य असणार साधून घ्यावा, परशुरामचंद्राला वनाला धाडण्याचा विचार करावा. काय गता ही माझ्या राज्यामध्ये असा विचार राजा दशरथ. वल्लभात पण जो मानित मूर्ख पूर्ण, श्रीरामाची वनवास प्रयाण आले नागवान स्त्रीलोभे. या राज्यामध्ये आता नागवन आल्याशिवाय राहणार नाही. जो रामाला जवळायला लागला, एकदा का हृदयातला राम गेला, नुसता ढाका जरी लावला तरी लोक आंघोळ करतात ना. या रामाला राजा दशरथजी विचार करू लागले, रामाला आता जवळायला लागले, राज्यावर अवकळ आली म्हणून समजा असा विचार करता. पुरुष लोगले न घ्यावे भाग स्वये मागणे न देखे, संधी साधारी अटका नरकदायक मागणे. म्हणून राजा दशरथजी सांगू लागले पुरुष मंडळीला, मागचा पुढचा विचार करून भाग द्यावी स्त्रीला, नाही तर असं जर नाही केलं शब्द दिला तर मग मात्र नरकाचा रस्ता जवळ आहे. हीच गत असणारी माझी झाली. मी राजा दशरथजीचा विचार केला महाराज तर स्वर्गामध्ये पायऱ्या, बिचाऱ्याला स्वर्गात त्या ठिकाणी देवाकडून असणाऱ्या राक्षसाबरोबर युद्ध करणारे राजा दशरथजी. आता वेळ आली गडबडीची आहे का नाही, दोघं म्हणाले तिवटो बोले व्याऊर का, इकडं महाराज वेऊर का, आता काय करावं असू द्या. एवढा मोठा राजा असणारा, पत्नी समोर असणार, त्याचा असणारा दम छाक झाला, तो असणारा मूर्छेने येऊन पडला, आता काय करू असा विचार करू लागला. दुर्धार स्त्री चरित्र सर्वदा बोलती वेदशास्त्र, ते मीना मानाने परित्र झालो परित्राधीन दुःख. राजा दशरथ विचार करू लागला, दुस्तर असं असणार स्त्री चरित्र आहे. हे वेदशास्त्रानं सांगितलं, ऋषी मुनींनी सांगितलं, मी मानलं नाही की मी त्याला थोडं नजर अंदाज केला, त्याला थोडस बाजूला ठेवला आणि म्हणून या दुःखाला मी आज सामोरा जातोय असं राजा दशरथजी विचार. जेवी उच्चिष्ट पाजिले स्वान तैसा मी झालो स्त्री अधीन, ते फळ पाला संपूर्ण वनाभिगमान श्रीरामा. जसं या ठिकाणी असणार ठिकाणी उष्ट असणारा कुत्र्यानं परमपूज्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान रवी महाराज हे बसतील व सांगण्यासाठी हरिभक्त परमपूज्य रामराजे महाराज राऊत. या ठिकाणी असणार ते एखादं कुत्र दारात यावं, आपण जेवत असावे आणि त्याला उरलेलं खायला द्यावं, त्यानं ती असणार धावत्या वेगानं अति घाई गडबडीनं खायचा प्रयत्न करावा. राजा दशरथजी म्हणतात त्या कुत्र्यासारखा मी स्त्री अधीन झालो आणि म्हणून माझ्याच राज्याला मी आज असणारा काळ ठरलो असं राजा दशरथजी त्या ठिकाणी विचार करतात. असो इथून पुढची गोड कथा असणार, न बोलता असणार त्या ठिकाणी सगळ्यांनी रायाला क्रोध घालून दुष्ट दुर्लभ संपूर्ण श्रीराम. एवढ्या वेळामध्ये कैकेयीच्या चेहऱ्याकडे त्या ठिकाणी हे राजा दशरथजींनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं इथं पोतीला आली म्हणले आणि बडबड करायला लागली. इथं काय गप्प बसना म्हणून असणारा राजा दशरथजीला क्रोध आला, राग आला. रागाच्या भरामध्ये आता काय म्हणतात आमचे रामराजे महाराज या ठिकाणी पुढील गोड कथा असणारी सांगतील. कुंडले काय